हॅलो फ्रेंड्स, मी विजया अहिरे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी माझ्या दोघं नणंदबाई आणि माझी भाची माझी आर्या आम्ही सगळ्याजणी जे आहे ते रंगपंचमी खेळायला चाललेलो होतो. तर रंगपंचमी म्हणजे मी नाशिकमध्ये असते आणि आमच्या नाशिककराची रंगपंचमी म्हणजे अतिशय जल्लोषात आणि खूप मोठा सण असतो, जो की आम्ही होळीनंतर 5 दिवसांनी साजरा करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायची आहे की नाशिकची रंगपंचमी का स्पेशल असते, तर इकडे आम्ही रहाड म्हणून एक प्रकार असतो जिथे रंगपंचमी खेळायला जात असतो. तर रहाड म्हणजे काय त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला देते. तर रहाड म्हणजे ना, तर जेव्हा पेशवा काळामध्ये एक 250 वर्षापूर्वीचा काळ होता, तर तेव्हा एक भूमिगत जलाशय खोदला गेलेला होता, जो की 10 ते 12 फूट खड्ड्यासारखा म्हणजे खोल होता. तर त्याच्यामध्ये जो आहे तो दगडांनी बनवलेला असतो, स्क्वेअर असतो. तर त्याच्यामध्ये ना पाणी वगैरे टाकलेलं असतं, कलर्स टाकलेले असतात, फुलं वगैरे टाकलेले असतात. आणि हे जे रहाड असते ना, ही वर्षातनं एकदाच खोलली जाते. एकदाच त्यांची साफसफाई होते आणि ती फक्त रंगपंचमीमध्येच केली जाते. तर नाशिकमध्ये ना अशा 5 ठिकाणी त्या रहाड असतात. तर तांबट लेनमधली एक रहाड, तिवंदा चौकातली एक, त्याच्यानंतर दिल्ली दरवाजाजवळ एक, शनी चौक आणि एक दंडे हनुमान. तर इथे सगळीकडे ह्या अशा प्रकारे 5 रहाडी असतात, ज्या की पूर्ण गंगेवरच्या म्हणजे पंचवटीच्या परिसरात आहेत. तर इथे काय केलं जातं त्या रहाडमध्ये, तर रंगपंचमीच्या दिवशी त्याची पूजा वगैरे केली जाते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं जातं, कलर्स टाकले जातात. आणि इथे ना माणसं जी पुरुष मंडळी जी आहे, तर ती फक्त त्या रहाडमध्ये उड्या मारते, म्हणजे भिजते, बाहेर येते. अशा प्रकारे खूप मोठी लाईन लागलेली असते आणि त्या रहाडमध्ये रंगपंचमी खेळण्यासाठीचं असं म्हणजे मानलं जातं की रंगपंचमी नाशिकची बेस्ट फेस्टिवल आहे, जिथे की पूर्ण नाशिककर म्हणजे पूर्ण नाशिकची जी क्राऊड असते ती ऑलरेडी इथे असते. की असा एकही व्यक्ती नसेल नाशिकमधला की जो रहाड खेळायला येत नसेल, रंगपंचमी खेळायला येत नसेल, असं होणार नाही. तर इथे प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे रहाड आहेत 5 ठिकाणी, तर त्या गल्लींमध्ये डीजे लावलेले असतात. त्याच्यानंतर तिथे शॉवर्स असतात, वरती पूर्ण असे पाईप्स टाकलेले असतात, पाईप्सनी शॉवर बनवलेले असतात आणि त्या शॉवर्समधून पाणी येत असतं, स्प्रिंकलिंग केलं जातं पाणी. त्याच्यानंतर कलर्स फेकले जातात एकमेकांवर, म्हणजे रंगाचं पाणी केलेलं असतं ते फेकलं जातं. तर अशा प्रकारे मस्त आणि खूप जल्लोषात जी आहे ना, ती रहाड आणि रंगपंचमी इथे सेलिब्रेट केली जाते. तर आज मीही इथे रंगपंचमी खेळायला आलेली आहे. तसं तर मी दरवर्षी येत असते, पण आज स्पेशल असं होतं की माझ्या नणंदबाई ज्या आहेत दोघंजणी, त्यांनी कधीही रहाड बघितलेली नव्हती आणि रंगपंचमी पण खेळलेली नव्हत्या त्या नाशिकची. आणि माझ्या भाची जे आहेत, ते त्यांचं आत्ताच लग्न झालेलं आहे, त्या न्यूली मॅरिड आहेत, तर त्याही नाशिकमध्येच आहेत. तर त्यांनीही कधी रहाड बघितलेली नव्हती, नाशिकची रंगपंचमी बघितलेली नव्हती. तर मी आज त्यांना स्पेशली रहाड म्हणजे काय असतं, रंगपंचमी कशी असते, तर याच्यासाठी घेऊन आलेली होती. तर इथे म्हणजे असं झालं की मोबाईल म्हणजे माहितीच आहे तुम्हाला की आता नाशिककर जे आहे त्यांना माहितीच आहे की वरून शॉवर वगैरे, पाणी वगैरे चालू असतं. त्याच्यामुळे मोबाईलवर सगळं व्हिडिओ शूट करता येत नाही. बट स्टील तरीही मी प्लास्टिकच्या पिशवीमध्ये मोबाईल रॅप केला, कारण की मला हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण कॅप्चर करायचा होता. आणि आमचा जो ग्रुप होता तो आम्हाला सापडत नव्हता, कारण की रहाडमध्ये रंगमंचमध्ये इतकी गर्दी होती ना, की सुष्मितान त्यांना मी कॉल करत होते, पण आम्हाला फोनचा काही आवाज येत नव्हता. तर फायनली आम्ही रहाड वगैरे थांबली, रंगपंचमी थांबले, त्याच्यानंतर पंचवटीमध्ये गेलो आणि मग तिथे मला सुष्मिता, आरती आणि माझे जे फ्रेंड्स आहेत त्या सगळ्या भेटल्या. त्यांनी माझ्या नणंदबाईंसोबत रंगपंचमी सेलिब्रेट केली आणि माझ्या फॅमिलीसोबतची ही माझी फर्स्ट रंगपंचमी होती, जी की माझ्या सासरच्या लोकांसोबत मी सेलिब्रेट केलेली आहे नाशिकमध्ये. तर अतिशय छान आणि मस्त एक्सपिरियन्स असतो नाशिककरांसाठीचा. ते म्हणतात ना, की नाशिककरांसाठीचा सगळ्यात मोठा फेस्टिवल जो असेल, जो त्यांना एन्जॉय करायचा असतो आणि त्याची जी वेट करत असतात पूर्ण होळीपासून तर 5 दिवसापर्यंत, असं असतं ना, की मनामध्ये असतं की कधी पटकन रंगपंचमी येते आणि कधी जाऊन आम्ही रंग खेळतो, कधी जाऊन म्हणजे जल्लोषात असं नाचतो वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे खूप खूप भारी मोमेंट असतो हा आमच्या सगळ्यांसाठीचा. तर आमच्या नाशिककरांची ही जी आहे ना, ती स्पेशालिटी मी तुमच्यासोबत शेअर करू शकले माझ्या व्हिडिओमधून. आणि इकडे जे आहे, तर रहाड वगैरे संपलेली असते, तरी पण कुणालाही घरी जायची अजिबात घाई नसते, कारण की गंगेवर मस्त पाणी असतं आणि तिथे सगळेजण परत पाण्यात जाऊन उड्या मारू शकतात, खेळू शकतात. इथे काही असं रिस्ट्रिक्शन नाही आहे की तुम्ही पाण्यामध्ये जाऊ नाही शकत, खेळू नाही शकत, असं काहीही नसतं. म्हणजे अगदी दिवसभर सकाळपासून तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अगदी तुम्ही आरामात इथे
एन्जॉय करू शकतात. पूर्ण दिवस तुमचा टाईम स्पेंड करू शकतात आणि कलर्ससोबत आणि हॅपीनेससोबत एक छान मेमरीज क्रिएट करू शकतात तुमच्या लाईफमधल्या. तर इकडे आम्हीही तेच केलेलं. फोटोशूट्स वगैरे केले, पाण्यामध्ये थोडंसं उड्या वगैरे मारल्या. त्याच्यानंतर झालेली होती वेळ पेटपूजा करायची, कारण की एवढ्या दिवसभरात म्हणजे चाललो वगैरे नाचलो की थोडंसं दमल्यासारखं होऊनच जातं ना. फ्रेश तर वाटतं, पण हां, काहीतरी खावा प्यावंसं वाटतं बाहेर आलं तर, आणि फॅमिलीसोबत असा टाईम स्पेंड करायला मिळणार आहे तर छान तर वाटणारच आहे. तर इकडे नणंदबाईंना आळस यायला लागलेले होते. तर ठीक आहे, आता आम्ही चाललो होतो वडापाव खायला. तर नाश्ता वगैरे सेंटर चालू होतं तिथे, आणि खाण्यापिण्याची रेलचेल असते बरं का रंगपंचमीच्या दिवशी. खूप सारे स्टॉल लागलेले असतात, चहाचे, वडापावचे, स्नॅक्सचे, म्हणजे हवं तेवढं तुम्हाला खायला मिळतं इथे. खाण्यापिण्याची रेलचेल असते, एन्जॉय करू शकतात भरपूर. कुठल्याही प्रकारची काहीही गैरसोय होत नाही आहे. तर आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया परत.